नमस्कार मित्रांनो, चोराळे या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आता टोटल 45 गट पळून झालेत आणि त्या 45 गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेत तर चला मग बघूया। गट क्रमांक 1 चा निकाल 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, दुर्वा आणि भारतची गाडी पळाली, सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली सोमा ड्रायव्हर यांनी। गट क्रमांक 2 चा निकाल 2 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, लोटेवाडीकरांचा वस्ताज आणि त्याच्यासोबत पळाला सर्जा नावाचा बैल। गट क्रमांक 3 चा निकाल आहे शहापूरकरांची गाडी पळाली, सर्जा आणि राजा ही जोडी पळाली, सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 4 चा निकाल पेंडिंग आहे। गट क्रमांक 5 चा निकाल सुंदर अशी गाडी पळाली, गावचाच साज पळाला वादळ आणि छोटा जलवा। गट क्रमांक 6 चा निकाल पेंडिंग आहे। 7 चा निकाल आहे रुद्रा आणि पक्षा पळाला, ही गाडी सुंदर अशी सेमीसाठी पात्र केली मोरा ड्रायव्हर यांनी। गट क्रमांक 8 चा निकाल आहे खांडसकरांचा मोन्या आणि बन्सी पाटील यांचा मोन्या, ही बैल सेमीसाठी पात्र झाला। गट क्रमांक 9 मध्ये स्वरा विजय मदने नातेपुतेकरांचा एक बैल पळाला, स्वरा विजय मदनेचा मथुर माळशिरसचा सुद्धा पळाला आणि इथे एक दुसरा एक बैल पळाला आहे। गट क्रमांक 10 चा निकाल आहे सोन्या पळाला आणि बैलगाडा क्षेत्रातला एक सातारा एक्सप्रेस बलमा त्या गटाला हारलाय बरं का 10 नंबरच्या। गट क्रमांक 11 चा निकाल पेंडिंग, 12 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली आमदार 72 आणि कृष्णा, परंतु निकाल आता चेक केला परंतु दोन्ही गाड्यांना निकाल सामना दिला। गट क्रमांक 13 चा निकाल सुंदर अशी गाडी पळाली, तिथं सुद्धा सामना झाला, शंभू पळाला तिथं। गट क्रमांक 14 चा निकाल आहे वाघे गावकरांचा बैल पळाला आहे। गट क्रमांक 15 चा निकाल आहे शंभू आणि भैरव ही जोडी पळाली। गट क्रमांक 16 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, दखटवाडीकरांचा बैल पळाला। गट क्रमांक 17 ची गाडी आहे, 17 ची विजेती लाल्या आणि अंजीर सासुरेकरांचा अंजीर, ही गाडी सेमीसाठी पात्र झाली। गट क्रमांक 18 चा निकाल आहे जयराम स्वामी वडगाव यांचा सोन्या पळाला। गट क्रमांक 19 चा निकाल पेंडिंग। गट क्रमांक 20 चा निकाल आहे गड्डू पळाला निडळकरांचा। गट क्रमांक 21 चा निकाल आहे जयवंत भाऊंचा माऊली पळाला आणि त्याच्यासोबत कारगिल पळाला। गट क्रमांक 22 चा निकाल आहे सुंदर अशी गाडी पळाली, चोराळीकरांचा जुगार पळाला। गट क्रमांक 23 चा निकाल आहे सुंदर अशी गाडी पळाली, नंदेश्वरकरांचा पुष्पा आदत किंग पुष्पा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बिजल्या पळाला। गट क्रमांक 24 चा निकाल मायनीचा बैल पळाला। गट क्रमांक 25 मध्ये बाजी आणि बॉम्ब ही गाडी पळाली। गट क्रमांक 26 चा निकाल कल्याणचा बैल पळाला, कल्याण हा मुंबईचा कल्याण आहे तिथला बैल पळाला आहे। गट क्रमांक 27 चा निकाल आहे घरचा साज पळाला, महिब्या आणि शंभू गाडीवर ड्रायव्हर होते भैया ड्रायव्हर। गट क्रमांक 28 मध्ये चंदर पळाला, त्याच्यासोबत पळाला शिरसोडीकरांचा बैल। गट क्रमांक 29 चा निकाल आहे सुंदर अशी गाडी पळाली, जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरची गाडी पळाली आणि आज सुंदर 1 नंबर करावा अशी खूप इच्छा आहे आणि गाडीचे ड्रायव्हर होते प्रणव ड्रायव्हर। गट क्रमांक 30 चा निकाल आहे वाघेरीकरांचा बैल पळाला। गट क्रमांक 31 चा निकाल आहे दिसलेवाडीकरांचा घरचा साज पळाला, सर्जा आणि हिरा पळाला। गट क्रमांक 32 चा निकाल आहे आदत किंग राया आणि त्याच्यासोबत पळाला बावऱ्या आणि राया, सुंदर अशी सेमी गाडीला पात्र झाली। गट क्रमांक 33 चा निकाल आहे बलमा आणि भैरव ही जोडी सेमीसाठी पात्र झाली। गट क्रमांक 34 मध्ये गाडी पब्लिकनं पळाली, गाडी त्या फाटीवरून आज म्हणजे त्या निकाल निघालाच नाही, त्या गाडीने सुट्टा निकाल काढला परंतु त्या गाडीवरती अन्याय झाला असं वाटते, कारण की मी अगोदर सांगितलं पब्लिकच्या गाडीला थोडासा तरी विचार करावा, कारण गाडी पब्लिकनं पळते, थोडासा बैलाचा पाय पुढं होता त्याच्यामुळे त्या निकाल कॅन्सल केला आणि गाडीचा निकाल जो आहे निशाण या बैलाला दिलाय। गट क्रमांक 35 चा निकाल कॅन्सल। 36 चा निकाल आहे सुंदर अशी गाडी पळाली, चिक्या आणि मास्तरची गाडी पळाली। गट क्रमांक 37 चा निकाल आहे सुंदर अशी गाडी पळाली, सुंदर आणि पक्षा पळाला, पक्षा हा बैल पुसेगावकरांचा आहे, मी सांगितलेलं काल पायऱ्यामध्ये ही गाडी पळेल। गट क्रमांक 38 मध्ये शेगावकरांचा बैल पळाला, आदत किंग स्वरा हा बैल पळाला। गट क्रमांक 39 मध्ये मोराळी मायनीकरांचा बैल पळाला। गट क्रमांक 40 मध्ये मोठी म्हणजे एक ड्रायव्हर गाडी चालवत होती आणि तिथं गाडीवरनं ड्रायव्हर खाली पडला आणि गाडीत अडकळत गेला, थोडीशी ती घटना खूप बेकार झाली। गट क्रमांक 41 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, राजा पळाला दातेवाडीकरांचा आणि मारेवाडीकरांचा महाकाल ही जोडी सेमीसाठी पात्र झाली। गट क्रमांक 42 मध्ये आदत किंग सर्जा आणि घनवडेवाडीकरांचा आणि कुकडवाडीकरांचा बैल पळाला आहे आणि गट क्रमांक 43 मध्ये वांजोळीकरांचा बाजी पळाला। 44 आणि 45 हा निकाल जो आहे तो पेंडिंग आहे। नक्कीच संबंध महाराष्ट्र आज 2 मैदानं चालू आहेत, माळशिरसचं मैदान चालू आहे आणि चोराडेचं मैदान चालू आहे। नक्कीच मगाशी मी तुम्हाला अपडेट दिली त्या मैदानाची, आता हे चोराडे मैदानाची अपडेट आहे, आता नक्कीच कोण बाजी मारतोय नक्कीच बघूया। व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा, धन्यवाद।